नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सुगंध प्रेमाच्या चॅनलवरती. आपण कथेला आज व्हॉइस ओव्हर देऊया. चला तर मग आता कथेला सुरुवात करूया. वेड तुझे जीवाला, आयशा आणि विराज, भाग 35. कथेला सुरुवात करण्याआधी बॅकग्राऊंड नॉईसही येणार मला माहीत आहे आणि मी खूप दिवस स्टोरी टाकायला नाही, त्याबद्दलही सॉरी. चला तर मग आता कथेला सुरुवात करूया. आयशा आणि मोना दोघेही समोरासमोर बसले होते. आयशाचे डोळे रडून रडून लाल झाले होते. मोनाही रडली होती. आयशाने तिला असं काही सांगितलं होतं ते ऐकून तिला खूप मोठा धक्का बसला होता. तिच्याही डोळ्यातून अविरत पाणी गळत होते. प्लीज मोना, तू काही प्रणव ब्रोला सांगू नकोस. तुला माझी शपथ आहे. सगळे ऐकूनही तुला सांगायचं असेल तर तू माझं मेलेलं तोंड पाहशील. हे सगळं फक्त तुझ्यात आणि माझ्यातच राहील. माझ्यामुळे तुमच्या नात्यात काहीही प्रॉब्लेम होणार नाही. तू माझ्या भावाची होणारी बायको आहेस. तुला दोन्ही घरांना सांभाळायचं आहे. माझ्या जाण्यानंतर तू सांभाळून घेशील. प्रॉमिस कर मोना. प्लीज मोना, तुला खंबीर राहायचं आहे. तुझा ब्रो सांभाळेल सगळं. मला माहिती आहे राज खूप स्ट्रॉंग आहे. थोडे दिवस होईल त्रास, विसरून जाईल तो मला. पण ही गोष्ट कोणालाच कळता कामा नये. मोना म्हणत होती. हे करणं गरजेचं आहे का? आपण ब्रोला समजावून शकतो. पण आयशाने तिचं काही ऐकलं नाही. शपथ देऊन तिला शांत बसवले. दोघेही एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होत्या. रडून रडून अक्षरशः आयशा बेशुद्ध झाली. तिला तसं पाहून मोना खूप घाबरली. तिने पटकन डॉक्टरांना फोन केला व घरी बोलावून घेतले. डॉक्टरांनी तिला चेक करून एक इंजेक्शन दिले. थोड्या वेळाने ती स्टेबल झाली. मोनाने ही परत तो विषय काढला नाही. जे आयशाने सांगितले होते ते ऐकून तीही खूप रडली होती. आयशा प्रेमाचा खेळ खेळत होती का? का खरंच असं काही झालं होतं की तिला राजपासून दूर जावं लागत होतं? सगळं काही असं घडत होतं की या दोन प्रेम करणारे वेगळे होणार होते. जिवंत राहणार होती का आयशा विराजला सोडून? लग्नाची तयारी धूमधडाक्यात सुरू होती. आयशाकडून जास्त काही नव्हते. तिने तिच्या मैत्रिणींनाही लग्नाला बोलवले नव्हते. ती मिडल क्लास फॅमिलीतून आहे, त्यामुळे वारंवार काकू टोमणे देतच होत्या. पण तरीही राजने तिच्यासाठी पूर्ण रॉयल प्रिन्सेस सारखीच खरेदी केली होती. बाकी सगळे तिच्यासोबत प्रेमाने बोलत होते. लग्नाच्या सगळं साहित्य घेऊन झाले होते. लग्नाला जास्त कोणाला बोलवले नव्हते. राज खूप खुश होता. ऑफिसमध्येही कोणाला काहीच माहीत नव्हते. दोघांचेही फोनवर बोलणे चालू होते. दोघांनाही एकमेकांशिवाय चैन पडत नव्हता. कधी एकदा एकत्र येऊन असं त्यांना झाले होते. दिवसेंदिवस प्रेमाचा बहर वाढत चालला होता. तिने आपल्या चुकीची माफी दिली आहे असं राजने गृहीत मानले होते. आता सगळं काही ठीक झालेलं आहे. आता कायमची आयशा माझी होणार या आनंदातच राज होता. दिलीपच्या चुकीमुळे त्याने तिला खूप त्रास दिला होता. दिलीप तर या सगळ्या गोष्टीपासून अभिज्ञ होता. राजने त्याला न सांगताही तिकडेच कामात गुंतवून ठेवले होते. शिक्षा तर त्याला मिळाली होती, त्यामुळे इकडे काय चालू आहे त्याला माहीतच नव्हते. काही खबरच त्याला नव्हती. उद्या लग्न होणार होते. विराज आणि आयशाच्याही चेहऱ्यावर आनंद होता. दोघेही खूप खूप खुश होते. आयशाच्या तर चेहऱ्यावर खूप आनंद होता. तो किती खरा आहे हे फक्त आयशालाच आणि मोनालाच माहिती. विराज तर खूप एक्सायटेड होता. त्याच्या हातावर मेहंदी काढली होती. मेहंदी काढतानाचे फोटो तिने त्याला पाठवले होते. राज तिला म्हणाला, मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचे आहे.
आयशा म्हणाली. आता कुठे? तरीही विराज ऐकायला तयार नव्हता. त्याने ड्रायव्हर पाठवला आणि तो म्हणाला, तुझी मेहंदी सुकली की तू कारमध्ये बस, ड्रायव्हर तुला घेऊन येईल. मनामध्ये तिला खूप हसू येत होते, पण रडूही तेवढेच वाटत होते. आजची रात्र शेवट असेल. कधी परत समोरासमोर येता येईल का? कधी त्याला भेटता येईल का? हा विचार करून ती अस्वस्थ झाली होती. जीवाची घालमेल होत होती. त्यामुळे अंगही थरथर कापू लागले होते. आज त्याला डोळे भरून पाहता येईल हा विचार करून ती त्याला भेटण्यासाठी आतुर झाली होती. उद्याचा दिवस त्याच्या आयुष्यातला खूप काही घेऊन येणार होता. त्याने तिला खूप छान हॉटेलमध्ये बोलावले होते. पूर्ण हॉटेल त्याने रिझर्व केले होते. संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यात होते हॉटेल. फक्त त्या थंड वातावरणात हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. ती आज खूप सुंदर दिसत होती. हातभर मेहंदी काढली होती. त्याने तिचा हात हातात घेतला, त्यावर होठ टेकवले. आयशा, तू माझी जान आहेस. या विराजचा श्वास आहेस. तुझ्या शिवाय मी जगू शकत नाही. का मला माहीत नाही, पण तू माझं सर्वस्व आहेस. हे अतूट नाते मी कायम स्वरूपी निभावणार. तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. उद्या आपण एका बंधनात बांधणार आहोत कायमस्वरूपी. तुला मी एवढं प्रेम देईल की जे मी तुझ्या बरोबर वागलो होतो ते तू पूर्ण विसरून जाशील. युरोपमधील आयुष आणि सगळे आले होते. त्यांना तुला भेटायचे आहे. थोड्या वेळातच ते येतील आपल्याला भेटायला. आज आयशा फक्त राजकडे टक लावून पाहत होती. आता तो एवढा बोलत होता. तिने पटकन त्याच्या ओठावर बोट ठेवले. तो तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. ती एकदम त्याच्याजवळ गेली. कोणीही नव्हते, फक्त हे दोघे. चंद्राच्या शीतल छायेत नभातून चांदण्याही लुकलुकत बघत होत्या. खूप जवळ आले होते दोघेही. ओठ एकमेकांना स्पर्श करत होते. बेधुंद झाले होते दोघेही. दोघांच्याही स्पर्शात आज खूप वेगळेपणा होता. आय लव्ह यू आयशा. आय लव्ह यू टू विराज. आणि मग 1 वर्षाची लिव्ह स्टोरीने घेतले आहे. तर बघूया विराज आयशाचे लग्न झाले की नाही, किंवा आयशाने विराजसोबत आपला प्रेमाचा बदला घेतला की नाही. चला तर 1 वर्षाने या इयरमधले बिझनेस टायकून अवॉर्ड जात आहे विराज सुबोध महाजन यांना. हा अवॉर्ड आजपर्यंत बाहेरच्या देशातल्या लोकांना मिळत आलेला आहे आणि आज पहिलेच मानकरी आपल्या इंडिया मधले विराज महाजन. सगळीकडे फक्त त्याचेच नाव होते. बिझनेस क्षेत्रातील खूप मोठा राजा. सगळीकडे न्यूजपेपरमध्ये, टी व्हीवरती, मॅगझिनमध्ये फक्त त्याचेच फोटो. 1 वर्षात खूपच बिझनेस वाढत होता. पण हा अवॉर्ड घेण्यासाठी तो तेथे नव्हता. टी व्हीवर चाललेल्या अवॉर्ड फंक्शनला पाहून त्याने जोरात एक फ्लॉवर पॉट उचलून त्या टी व्हीवर टाकला. तसा तो इंग्लिशमध्ये बडबड करणारा टीव्ही मृत्यू पावला. निर्विकार चेहऱ्याने तो फक्त एकटक बघत होता. त्याच्या खूप जवळचा बॉडीगार्ड मित्र यश पळत आत आला. 1 वर्षात तोच होता त्याच्या पाठीमागे. समोर पाहिले तर विराजने अजून एक टीव्ही कायमचा वरती पोहोचवला होता. हातात वाईनचा ग्लास. डोळे पूर्णपणे लाल झाले होते. चेहऱ्यावरती बियर्ड वाढलेली होती. कसरत करून बॉडी एकदम परफेक्ट होती. खूप मोठ्या पॅलेसमध्ये तो आणि त्याचे बॉडीगार्ड्स. तो एकावर एक ग्लास वाईनचा घेत होता. चेहऱ्यावर पूर्ण राग. हातात वाईनचा
ग्लास त्याने फोडला. त्यातून रक्त येऊ लागले, पण चेहऱ्यावर थोड्याही वेदना नव्हत्या. खळखळ आवाज होताच यश पुढे आला, पण त्याने हातानेच त्याला दूर होण्यासाठी सांगितले. तसा तो गुपचूप मान खाली घालून मागे झाला. अंगातला व्हाईट कलरचा शर्ट अक्षरशः ओढून त्याने अंगातून साईडला केला. त्याची ती भरदस्त बॉडी पाहून कोणीही आकर्षित झाले असते, पण ते बघायला येथे कोणीच नव्हते. रागाने तो त्याच्या जिममध्ये गेला. एकावर एक पंच करून अक्षरशः हातातून रक्त येऊ लागले होते. घामाने पूर्णपणे भिजला होता. मनाचा आक्रोश चालला होता. यश फक्त बघण्याचे काम करत होता. आता हे दररोजचे होते, त्यामुळे त्याला ही सवय झाली होती. विराज स्वतःला त्रास करून घेतल्याशिवाय झोपत नव्हता. त्याची ही शिक्षा होती जणू. गळ्यात चमकणारे सोन्याचे लॉकेट त्याने काढून हातात घेतले. त्याच्या डोळ्यातून एक टपोरा थेंब त्या फोटोवर पडला. रागाने त्याने ते लॉकेट साईडला ड्रॉवरमध्ये ठेवून टाकले आणि तसाच बेडवर जाऊन झोपला. त्याला बेडवर झोपलेलं पाहून यशही त्याच्या रूमच्या बाहेर निघून गेला. विराज बेडवर झोपला होता, पण डोळ्यात झोप नव्हती. त्याच्या घरचे सगळे हॉलमध्ये बसले होते. टीव्हीवरची न्यूज पाहून सगळे खुश होते, पण त्याला अभिनंदन करण्यासाठी तो होता कुठे तेथे. सगळ्यांच्या मनामध्ये त्याच्यासाठी आपुलकी होती. एका वर्षात तो कसा जगत आहे. एकदम निर्विकार चेहऱ्यावरचे हसू गायब झाले आहे. सर्वांसमोर तर तो खूप स्ट्रॉंग आहे असं दिसत होते. घरच्यांनी एका वर्षात फक्त त्याला 2 ते 3 वेळा घरी पाहिले होते. एवढ्या मोठ्या पॅलेसमध्ये विराज आणि त्याचे बॉडीगार्ड्स, एवढ्या मोठ्या आलिशान बेडवरती, खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हाचा प्रकाश विराजवर पडत होता. त्या खिडकीच्या झिरमिरीत पडद्यामागून सूर्य डोकावून पाहत होता, पण विराजने डोळे अजून उघडले नव्हते. मोबाईलचा बीप होताच तो उठला. फ्रेश होऊन तो डायरेक्ट जिममध्ये गेला. वर्कआउट करून त्याने फोन कॉल चालू झाले. पुन्हा युरोपमध्ये तो बिझनेससाठी आला होता आणि राहत होता घरापासून दूर, तिच्यापासून दूर, जिच्यावर तो खूप खूप प्रेम करत होता. ती आता कुठे आहे, काय करत आहे, तिच्याबद्दल त्याला काही माहीत नव्हते. तिने दिलेल्या हृदयावर जखमा फक्त त्याला आठवत होत्या आणि त्या जखमा तो फक्त मनामध्ये साठवून ठेवत होता. सर्वांसमोर असं दाखवत होता की तो तिला पूर्णपणे विसरला आहे. तिच्या असल्या नसल्याने त्याला काही फरक पडत नाही असा निर्विकार चेहरा करून तो वागत होता. तो बिझनेस क्षेत्रातला मोठा बादशाह झाला होता. बिझनेस क्षेत्रातला त्याचा कोणी हात धरणार नाही एवढा मोठा तो एका वर्षात झाला होता. डबल मेहनत करून एका वर्षात त्याने एम्पायर उभं केलं होतं. घरचे सगळे त्याला फोन करत होते. त्याच्या मम्मीने विराजला फोन केला. विराज, कधी येणार आहेस तू इंडियामध्ये? तुला बघण्यासाठी तरसले आहे बेटा. घरचे सगळे तुझी आठवण काढत आहेत. मोनाचे पुढच्या महिन्यात लग्न आहे. ती म्हणाली, जोपर्यंत तू येणार नाहीस
तोपर्यंत ती काहीच शॉपिंग करणार नाही. तुला तुझ्या लाडक्या बहिणीसाठी यावे लागेल. तू ठीक आहेस ना? राजा तो फक्त ऐकत होता. आवाजावर नियंत्रण ठेवून तो म्हणाला, मी ठीक आहे. मग अजिबात माझी काळजी करू नका. आणि मी लवकरात लवकर येणार आहे. त्या म्हणाल्या, निकिताला ही फोन कर. लग्न ठरले आहे तुमचे. हे ऐकून विराज भयंकर चिडला. मॉम सारख्या फोन करत बसू नको. वर खूप पेंडिंग आहे. काळजी घे. मी तुला नंतर फोन करतो. लवकर येणार आहे मी. पुढे काय होणार आहे? आयशा कुठे गेली आहे? ती परत येणार आहे की नाही? आणि त्या रात्री काय झाले होते? लग्नाच्या दिवशी आयशाने काय केले होते? काय सांगितले होते विराजला? हे सगळे तुम्हाला कळेल नेक्स्ट पार्टमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज. मला थोडासा सपोर्ट करा. थँक्यू. डू सबस्क्राईब अवर चॅनल सुगंध प्रेमाचा.